अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आपला छोटा मोठा व्यवसाय असतो, मग तो पार्लर असू दे, किराणा मालाचा व्यवसाय असू दे, पानपट्टी असू दे, मोठा बिझनेस असू दे, शोरूम असू दे, टू व्हीलर फोर व्हीलरचं, किंवा एखादं तुमचं कॉन्ट्रॅक्ट असू दे बांधकामाचं वगैरे, अशा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला बरकत येत नसेल, व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल। कारण कसं असतं बघा, कापड दुकान तर हल्ली एकाला लागून एक असतात, किराणा मालाची दुकानंसुद्धा एकाला लागून एक असतात। एकाचं किराणा मालाचं दुकान चालतं, एकाचं नाही चालत। त्यावेळेला आपल्याला त्याचं वाटतं की अरे बापरे, त्याचं दुकान एवढं चांगलं चालू आहे आणि आपलं दुकान चालू नाही असं वाटतं। किंवा बघा, आता वडापावची गाडी आहेत, भेळची गाडी आहेत, एकमेकांना लागून असतात। काही ठिकाणी वडापावच्या गाड्यावरती खूप गर्दी असते, वडापावच्या गाड्यामध्ये एखाद्या काहीच गर्दी नसते। मग अशा वेळी आपल्या व्यवसायात वाढ व्हावी, व्यवसायात बरकत व्हावी, व्यवसाय खूप चालावा असं प्रत्येकाला वाटत असतं। आणि ह्यासाठी मी एक साधा सोपा तुम्हाला उपाय सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा आणि मी सांगितलेला उपाय नक्की करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। त्याचबरोबर तुम्हाला मेहनतही करायची आहे। कसं आहे, आपण कष्ट तर करावेच लागणार आहे, मेहनत तर करावीच लागणार आहे। आता व्यवसाय म्हटलं की आपण कधीही उठायचं आणि कधीही जाऊन व्यवसाय चालू करायचा का नाही। व्यवसाय हा वेळेतच चालू केला पाहिजे। समजा किराणा मालाचं तुमचं दुकान आहे, सकाळी 8 साडेआठला दुकान उघडलंच पाहिजे, त्यानंतर दुपारी 4 वाजता उघडलंच पाहिजे, रात्री 9 साडेनऊ वाजता गिराईक संपेपर्यंत तुम्हाला तिथं थांबलंच पाहिजे। तुमचा वडापावचा गाडा आहे, चहाचा गाडा आहे, सकाळी 6ला तुम्हाला उघडला पाहिजे। अशा पद्धतीनं जो तुमचा बिझनेस आहे त्या पद्धतीनं तुमचं वेळेनुसार टायमिंग ठेवून तुम्ही व्यवसायात जर लक्ष घातला आणि त्याचबरोबर हे जे मी उपाय सांगते ते तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये बरकत मिळेल, व्यवसाय वाढेल आणि व्यवसायामध्ये खूप तुम्हाला फायदा होईल। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला 15 दिवसात नक्की फरक दिसेल। फक्त उपाय श्रद्धेनं आणि विश्वासानं करा, करायचं चला। म्हणजे काही जणांचं असं असतं, हे व्हिडिओ ऐकायचा आणि चला करून बघू, झाला फायदा नाही, असं करू नका। श्रद्धेनं करा, स्वामी समर्थांना, कुलदैवत कुलदेवीला स्मरून करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। काय करायचं, काचेचं एक बाउल घ्यायचं, कोणत्याही कलरचं घ्या, फक्त काळा कलर नको, पांढरं घ्या, कलरचं कोणतंही घ्या, फक्त काळा कलर सोडून कोणत्याही प्रकारचं काचेचं बाउल घ्या। काचेचा ग्लास घेतला तरी चालेल। 7 कापूर वड्या, ज्या कापूर वड्या त्या भीमसेन कापूर घ्या। कारण कसं असतं, भीमसेन कापूर जो आहे तो नैसर्गिक आहे, झाडापासून बनलेला आहे आणि जो आपण रोज आपल्या घरामध्ये जर वापरत असाल कापूर केमिकलयुक्त, तर तो सुद्धा तुम्ही बंद करा। मी माझ्या घरामध्ये नेहमी 270 रुपयाचा मोठी भीमसेन कापूरची बरणीच आणते। त्याच पद्धतीनं ना तुम्हाला खूप त्याचा म्हणजे फरकही पडतो आणि त्याचा पुरवठाही येतो। एवढा छोट्याशी जरी वडी लावला तरी चालेल, भीमसेन कापूरच वापरा। 7 भीमसेन कापूरच्या वड्या, 2 तुरटीचे खडे आणि 1 मीठ जे असतं खडे मीठ, त्याचा एखादा मोठा खडा बघायचा आणि तो मोठा खडा हे सगळं तुम्ही त्या काचेच्या बाउलमध्ये ठेवायचं। त्यात 7 वेलची आणि 7 लवंग, हे सगळं तुम्ही एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या बाउलमध्ये ठेवा आणि हे तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं। हे व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही व्यवसायाचं म्हणजे दुकान असेल, पार्लर असेल, तुमचं एखादं ऑफिस असेल व्यवसायाचं, तर तिथे गेल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही ओपन करता व्यवसायाचं ठिकाण, त्यावेळेला अगरबत्ती तुम्ही तुमच्या त्या व्यवसाय ठिकाणी एखाद्या गणपतीची लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावेळेला त्या अगरबत्तीचा धूर जो आहे तो त्या बाउलला द्यायचा, म्हणजे त्यामध्ये एनर्जी तयार होते आणि ते काम करायला सुरू करतं। म्हणून तुम्ही हा उपाय 15 दिवस म्हणजे हे कंटिन्यू ठेवायचं। मग काय करायचं, 15 दिवसानं परत तुम्ही बदलायचं। 15 दिवसाने बदलला तरी चालेल, किंवा पौर्णिमा टू पौर्णिमा किंवा अमावस्या टू अमावस्या केला तरी चालेल, किंवा कुठल्याही दिवशी सुरुवात करा, ह्याला कुठलाही दिवस वगैरे नाही आहे। पण हे उपाय केल्यानंतर तुम्ही प्रत्येक 15 दिवसानं, महिन्यानी ह्या बाउलमधल्या वस्तू बदलायच्या। आता ह्या वस्तू तुम्ही काय करायच्या, तर तुम्ही एखाद्या झाडामध्ये ह्या वस्तू
टाकायच्या किंवा जिथे पाणी असतं म्हणजे वाहतं पाणी वगैरे त्या ठिकाणी टाकायचं चालतंय. शक्यतो तुमच्या घराच्या कुंडीमध्ये वगैरे टाकला तरी चालेल. हा उपाय तुम्ही नक्की करा. 15 दिवसात नक्की तुम्हाला ह्या व्यवसायाचा उपायाचा फरक दिसेल. उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सगळ्यांचा व्यवसाय अतिशय चांगला चाललेला आहे, खूप भरभराट झालेला आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.